हॅलो नमस्कार, मी स्नेहा व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आमची सवारी निघाली होती ग्रेप एम्बॅसी मिसळला जाण्यासाठी. आणि मस्त आम्ही सॅटर्डे संडे चुकून पण तुम्ही जाऊ नका, खूप रश असतो. तर आम्ही वेनसडेला निघालो होतो. थोडंसं गर्दी कमी असते. सॅटर्डे संडेला मुंबईचे पण लोक येतात, नाशिकचे पण असतात, आजूबाजूच्या सिटीजचे पण लोक येत असतात, कारण की ही मिसळ खूप फेमस आहे. आणि वन डे पिकनिक टाईप पण आहे, लहान मुलांसाठी पण आहे. खूप म्हणजे लहान मुलं पण एन्जॉय करू शकता आणि मोठे पण एन्जॉय करू शकता. आणि त्यांनी मस्त लहान मुलांसाठी असे हॉर्स ठेवलेले आहे, बैलगाडी आहे. आणि मिसळ तर अवेलेबल तिकडचे चांगलीच असते. आणि बाहेरचा हा एरिया आहे, खूप मोठे छोटे छोटे स्टॉल्स आता खूप चेंज झालेले. पहिले जसं होतं त्याच्यापेक्षा खूप वेगळं झालेलं आहे. ही पार्किंग एरिया वगैरे आहे, पार्किंगचा आहे, हॉर्स आहे. तुम्ही बैलगाडीमध्ये पण बसू शकतात. आणि आम्हाला इझिली पार्किंग मिळून गेले तिकडे. पार्किंग केल्यानंतर मग आम्ही मध्ये गेल्यानंतर मग ऊन होतं, त्यामुळे त्यांनी असं पाण्याचे असे फवारे मारलेले आहे. मस्त एंट्री करताना थोडंसं गार वाटतं. जर तुम्हाला गरम होत असेल तर तिकडे पण तुम्ही थांबू शकता. आईस्क्रीम स्टॉल आहे, पानचा स्टॉल्स आहे, वेगवेगळे छोटे मोठे चॉकलेट्स असतात त्याचे स्टॉल्स आहे, हॉर्स आहे, असे टॉईज आहे, असं ट्रेन्स वगैरे आहे. मुलांना खेळण्यासाठी वन डे पिकनिक म्हणून खूप छान स्पॉट त्यांनी केलेला आहे. म्हणजे आणि ज्युसेस वगैरे पण तिकडे अवेलेबल आहे, खूप काय आहे मिसळच्या ऐवजी. त्याच्यानंतर आम्ही एंट्री केल्यानंतर आमचा नंबर लागून गेला आणि आम्हाला मस्त मध्ये गेल्यानंतर खूप ग्रीनरी वगैरे पण आहे. त्यांनी छोटे छोटे प्लांट्स वगैरे खूप लावलेले आहे. बाहेर ऊन जरी असलं ना, पण मध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप छान आणि पीसफुल असं वाटतं. आणि छान असं पहिले असे द्राक्ष होते, पण ह्यावेळेस द्राक्षाचे म्हणजे द्राक्षच कमी आलेले आहे. तर त्यांनी खूप छान असे ग्रीनरी वगैरे लावलेले आहे, खूप छोटे मोठे प्लांट्स वगैरे लावलेले आहे. मध्ये पण तुम्ही फोटो सेशन वगैरे करू शकता. ग्रेप्स आहे, ग्रेप्स लावलेले आहे. आणि मस्त असं खाट टाकलेली आहे, खाटावर बसून खाण्याची मजा, मिसळ खाण्याची मजा मस्त येत होती. आम्हाला सर्वांना एकदम छान वाटत होतं. खूप दिवसानंतर आम्ही आलो होतो, आता खूप पहिले आलेलो होतो. आणि ही किवी बघा मस्त मजा करत होती. आणि मस्त मग आम्ही एन्जॉय केले. मग मिसळ ऑर्डर केली. तिकडे जिलेबी पण असते, ताक पण असतं. तुम्ही वेगवेगळे त्यांनी छोटे मोठे पदार्थ पण लॉन्च केलेले आहे. मग आम्ही मिसळ वगैरे ऑर्डर केली, त्याच्यानंतर जिलेबी खाल्ली, आईस्क्रीम खाल्ली, ताक पिलं मस्त. आणि मस्त 10-15 मिनटानंतर आमची मिसळ येऊन गेली. त्यानंतर मी आधी किवीची मस्ती चालू होती. आणि बघा हे वरती पण त्यांनी असं ग्रीनरी वगैरे मस्त लावलेलं आहे. आणि मग ते मस्त एकदम असं छान वाटत होतं, सावली आणि बाहेर ऊन, मस्त असं पाण्याचे फवारे पण त्यांनी असे मारत होते. आणि मस्त आपल्याला एकदम असं पीसफुल वाटत होतं. आणि ॲम्बियन्स चांगलं असलं तर जेवणचं फूड पण असं म्हणजे खाण्याला पण मजा येते. बघा असे त्यांनी द्राक्षाचं जे वेल असताना ते पूर्ण असं लावलेलं आहे. असं बाजूला पण त्यांनी मनी प्लांट असताना ते पण मस्त छोटे छोटे असे हे केलेले आहे. तर ते पण बघायला मस्त वाटत होते, एकदम छान ग्रीनरी सगळीकडे ग्रीनरी वाटत होती. आणि मस्त मग मिसळ मागवल्यानंतर 10-15 मिनटात आमची मिसळ आली. कूलर पण आहे, गरम होत नाही. म्हणजे त्यांनी असे कूलर्स फॅन्स असे लावून ठेवलेले आहे. असं आपल्याला गरम वगैरे काही जास्त वाटत नाही. लाईट वगैरे गेले तर मग गरम होईल, पण असं नॉर्मली तिथे सगळंच आहे. हा आधी पण झोपून गेला, किवी पण मस्त आराम करत होती. खाट्स वगैरे आहे, तर त्यांना मस्त वाटत होतं का इकडे झोपायचं वगैरे आहे का. आणि मस्त दोघांनी मस्त एन्जॉय केला. आम्ही सर्वांनी मस्त मग मिसळ खाल्ली. आणि मग त्यांना बाहेर जाऊन, तर पहिले होतं का चला बाहेर जाऊ आपण हॉर्सवर वगैरे बसू. म्हणजे तुम्ही मुलांना वन डे पिकनिक म्हणून पण घेऊन येऊ शकता. असं थोडंसं आपल्याला चेंज पाहिजे असेल तर मस्त मजा पण येते. आणि मस्त वाटत होतं एकदम आम्हाला सर्वांना. आधी आधी किवीची मस्ती तर नॉनस्टॉप चाललेली होती तिकडे. आणि त्यांना पण काहीतरी मस्त वेगळं वाटत होतं. एकाने केलं का दुसरं तर करणारच आहे, असं आहे त्यांचं. आणि त्यानंतर मिसळची अशी मोठी प्लेट आली. पहिले मस्त पापड वगैरे मागवला. आणि मस्त त्यांनी बघा हे कांदा वगैरे मिसळ दिलेली होती. आणि मस्त त्यांचे पाव पण एकदम मस्त होते. आणि मिसळ एकदम मस्त खाऊ शकता आपण असं मस्त. नंतर त्यांनी तरी वगैरे दिलेली होती. ज्यांना तिखट पाहिजे असेल तर ते तरी टाकून घेतात. आणि ज्यांना नॉर्मल पाहिजे असेल तर ते नॉर्मल घेतात. असं दही वगैरे होते. हे बघा ही मिसळ आहे. आणि मस्त मिसळ आहे, मस्त म्हणजे खाऊ शकता, छान वाटतं असं. आम्ही मिसळ वगैरे खाल्ली, जिलेबी पण मागवली, ताक पण मागवलं. आणि मस्त एन्जॉय केलं. मस्त तिकडे थोडा टाईम स्पेंड केला. मस्त आदिकेवीचे त्यांचे फोटोज वगैरे काढले. त्यांनी फोटो सेशन्सवर पण खूप मस्त केलेलं आहे बाहेर, मी नंतर तुम्हाला दाखवते. आणि नंतर मिसळ मस्त सर्वांनी मिसळवर मस्त ताव मारला. आणि मस्त आम्ही बाहेर गेल्यानंतर एन्जॉय केलं मस्त.
बघा हे असे प्लास्टिकवाले असं ग्रेप्स त्यांनी लावलेले आहे. हा पूर्ण आम्ही जिकडे बसलो होतो तिकडे आजूबाजूचं आहे. असं ग्रीनरी जास्त ग्रीनरी असेल ना तर मस्त मस्त वाटतं आणि मजा पण येते. मस्त मिसळ वगैरे खाऊन झालं आणि आधीचं चाललं होतं का चल मम्मी बाहेर जाऊन आपण हॉर्सवर बसूया, मस्त ट्रेनमध्ये बसूया. खाण्यापेक्षा तर त्याचं होतं का बाहेर मला लवकर जायचं आहे. मस्त खाट्स वगैरे टाकलेले आहे. पूर्ण असं वेल असतात ना आपले द्राक्षाचे वेल त्यांनी असे वरती लावलेले आहे आणि द्राक्ष आले ना मग ते खाली असे लटकतात आणि छान वाटतं. पण ह्यावेळेस द्राक्षाचं म्हणजे द्राक्षच कमी आले होते तर तिकडे द्राक्ष नव्हते. मग त्यांनी हे असे प्लास्टिकवाले द्राक्ष लावलेले होते. मग इकडे येऊन फोटोज वगैरे काढतात सगळेजण आणि मस्त फोटो सेशनसाठी पण असे त्यांनी स्पॉट्स केलेले आहे. तर छान वाटत होतं, थोडं मजा येत होती आम्हाला सर्वांना आणि मस्त मग आधी किवीने पण मजा केली आणि इकडनं मग आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी. पहिले तर दोघांना बाहेर जायचं होतं आणि मग बाहेर गेल्यानंतर तिकडे मग आईस्क्रीमचं पण आहे, तुम्ही आईस्क्रीम पण खाऊ शकता. बाहेर एंट्रीला पण त्यांनी छान केलेलं आहे, तिकडे पण बाहेर उभं राहून मस्त फोटोज वगैरे काढू शकतात. आणि मग तिकडे तुम्हाला हे मनुके किसमिस असतात ना द्राक्षाचे खूप सारे प्रकार मिळतील तिकडे आणि ते पण स्टॉल्स वगैरे आहे, पाण्याचं स्टॉल्स आहे. बाहेर पण तुम्ही मस्त इकडे बसून मस्त एन्जॉय करू शकता. आणि प्युअर ऑर्गॅनिक हनी पण आहे तिकडे. ग्रेप ॲम्बॅसीचं ते स्वतःच बनवतात, त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहे ना मग त्याचे स्टॉल्स वगैरे त्यांनी बाहेर पूर्ण लावलेले आहे, ते पण तुम्ही घेऊ शकता. आईस्क्रीमसाठी पण त्यांनी बाहेर बसायला मस्त जागा केलेली आहे. मग आम्ही पाणी वगैरे खाल्लं आणि मस्त बैलगाडीमध्ये बसलो. आधी किवीचं चाललं होतं मस्त, मग त्यांनी एक राऊंड मारला. तिकडे बैलगाडी आहे, लहान मुलांची तर मजाच आहे तिकडं, मोठे पण मस्त बैलगाडीमध्ये ही मस्त छोटे छोटे ट्रेन्स वगैरे आहे आणि दोघांना तर एवढं मजा येत होते. बैलगाडीत तर आपल्याला असं भेटत नाही बसायला, मग आम्ही पण बसलो आणि मग ते एक थोडंसं 5 मिनिटाचा मस्त राऊंड मारून आणतात आणि मग तेच आपल्याला फोटोज बेस्ट व्हिडिओ काढून देतात. एकदम मग त्यांनी व्हिडिओज वगैरे काढले आणि मग फोटोज वगैरे काढल्यानंतर 5 मिनिटानंतर असं 10 तिकडेच गोल वगैरे राऊंड मारतात आणि मग मुलांना पण मजा येते. मग त्यांच्यामुळे आम्हाला पण बसायला भेटलं आणि मग असं कुठे कधी बैलगाडीमध्ये बसतो तर मस्त मजा आली आम्हाला सर्वांना पण. आणि खूप असे म्हणजे ज्युसेसचे स्टॉल्स आहे, खूप आहे. बाहेरचं खूप वाढलेलं आहे तिकडे, पहिले नाही होतं एवढं आता, पण आता खूप झालेलं आहे. बाहेर पण खूप छान आहे आणि संध्याकाळी तर अजून असेल, म्हणजे 4-5 वाजता असेल आणि सगळे स्टॉल्स वगैरे सगळं चालू होते. किवीला तर हे घोड्यावर बसायचं होतं, खूप वेळपासून चाललं होतं, पण तिकडे नंबर्स वगैरे होते मग तिने पण घोड्यावर बसले, दोघं पण बसले. पण पाण्याचे फवारे पण चालू आहे, खूप छान वाटत होतं. पाण्याचे फवारे म्हणजे गरम आहे ना त्यामुळे त्यांनी एंट्रीमध्ये असे पाण्याचे फवारे केलेले आहे. मग तिकडे जाऊन तुम्ही बसून मस्त हे करू शकता. झोकाज वगैरे आहे, मस्त वाटतं. आणि सॅटर्डे संडे खूप गर्दी असते इकडे, खूप रश असतो. काही म्हणजे परत पण आम्ही गेलेलो आहे, म्हणून मग आम्ही असं वेडनेसडेला आलो होतो. सुट्टी होती त्यामुळे वेडनेसडेला. आणि पार्किंगचा एरिया वगैरे पण छान आहे, म्हणजे पार्क पण करू शकतात. तर गर्दी असेल तर मग पार्किंग पण नाही मिळत. मस्त वन डे पिकनिक पण होऊन जातो. आधीने तर जिकडे तिकडे सगळं जे ट्रेन्स होत्या, बैलगाडी होती, सगळीकडे दोघं पण बसले, दोघांनी मस्त एन्जॉय केलं. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो. मग किवीला बसायचं होतं पप्पाबरोबर, त्यांच्याबरोबर बसल्यानंतर मग आधीबरोबर बी बसले, दोघं पण एकटे पण बसले. आणि ते काय एकदम जवळून असे राऊंड मारून आणतात 5 मिनिटाचा आणि मग तिकडेच फोटोज वगैरे व्हिडिओ वगैरे काढतात आणि मग झालं.
नंतर बाहेर एक असं शॉर्ट्स ज्यूस आहे आणि शॉर्ट्स मिळतात तिथं. जामून शॉर्ट्स मिळतो, पेरूचा शॉर्ट्स मिळतो आणि आंब्याचा ज्यूसेस वगैरे मिळतं. हे नवीन सुरू झालेले 30 रुपयाचा पेरूचा शॉर्ट्स असतो. त्याच्यात मस्त वरून बनवतात आणि मस्त मिरची वगैरे टाकून देतात. आणि जांभूळ असताना जांभूळाचा पण शॉर्ट्स मिळतो. जांभूळाचा मस्त बनवतात आणि मस्त ज्यूसेस पण अलग अलग प्रकार आहे. खूप छान होतं. आम्ही तर 3-4 मी पिले. जे जामून शॉर्ट असतो ना 3-4 एवढं टेस्टी लागत होतं, मस्त लागत होतं. किवीने पण पिलं, यांनी पण पिलं आणि मस्त आम्ही आणि मग आधीने ज्यूस वगैरे पितला. सगळ्या ज्यूसेसचे पण आहे, पण आम्हाला सगळ्यात मला तर जास्त हे जामून शॉर्ट्स आवडलं, तर मी 3-4 पिले. आणि हेल्दी पण असतं जामून असं आपल्या हे बॉडीसाठी पण. तर खूप छान होतं. आपण ज्याला त्यांना सांगितलं साखर नका टाकू, तर ते बिना साखरेचंच बनवतात. आणि मग आंब्याचा पण तिकडे ज्यूस होता, सगळे होते. आणि मस्त आम्ही मस्त हे झाल्यानंतर केल्यानंतर हे घेतलं, बसलो तिकडे थोडं 10-15 मिनिट. मग सगळ्यांनी ज्यूसेस वगैरे घेतले, शॉर्ट्स घेतले आणि मस्त मजा आली. असा तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटद्वारे सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आपण भेटूया नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.